रागिणी आणि आनंदशी गप्पा मारल्यानंतर शनायाला आठवलं की आदित्यने तिला आधी तिचा शेड्यूल माहीत झाल्यावर त्वरित त्याच्याकडे आयटिनररी देण्यास सांगितलं होतं. तर शनायाने तातडीने आयटिनररी त्याच्याकडे पाठवला. जरी तिला माहीत नव्हतं की त्याने काय प्लॅन केलं होतं, तरीही तिला हे माहिती होतं की आदित्य तिला दुखावणार नव्हता. शनायाचं शेड्यूल पाहिल्यानंतर आदित्यने सोहमला ताबडतोब शनायाच्या फ्लाईटचा नंबर शोधण्यास सांगितलं. त्यानंतर तो शार्क एंटरटेनमेंटच्या विशाल फ्लोअरपासून ते रूफपर्यंत असलेल्या खिडकीजवळ गेला आणि शनायाला कॉल केला. स्वीटहार्ट. हां? तिने डोकं खाली करताच शनायाने एक साधं प्रत्युत्तर दिलं. रागिणी अजूनही कारमध्येच होती आणि शनायाचा अजून तिच्यावर पूर्ण विश्वास नव्हता. म्हणूनच तिला काळजी घ्यावी लागली. आदित्यने तिला स्वीटहार्ट म्हणून बोलताना ऐकताच तिला आपलंसं वाटलं. मी सोहमला इकॉनॉमी क्लासची तिकीट्स फर्स्ट क्लासमध्ये अपग्रेड करण्यास सांगितलंय. यामुळे तुला काही इनकन्व्हिनियन्स कॉज होईल का? आदित्यला खात्री करून घ्यावी लागली, कारण त्याला भीती होती की त्याचा परिणाम शनायावर होऊ शकतो. जर तिने काहीतरी प्लॅन केलं असलं तर? अजिबात नाही. आदित्यने हे का विचारलं हे शनायाला समजलं आणि त्याच्या कन्सिडरेशनने ती टच झाली होती. ओरिजिनली ती उद्या प्लेनमध्ये प्रज्ञा आणि वेदांतच्या रोमध्ये बसणार होती, परंतु ती इमॅजिन करू शकते की प्रज्ञा शांत बसणार नव्हती. आदित्यच्या अरेंजमेंटमुळे ती आता प्लेनमध्ये शांततेत रेस्ट घेऊ शकत होती. पण ती एकमेव होती का जिला अपग्रेड केलं होतं? रागिणी आणि आनंदबद्दल काय? इन दॅट केस आपण घरी आल्यावर त्याबद्दल चॅट करूया, आदित्य बोलला. वेट. शनायाने त्वरित हाक मारली. आदित्य तिच्या आवाजातला संकोच जाणवू शकला आणि तिला बोलणं सोयीस्कर नव्हतं हे देखील सांगू शकत होता. म्हणून त्याने तिला उत्तर दिलं. जर तुला आत्ता बोलणं इनकन्व्हिनियंट असेल तर त्याऐवजी मला एक मेसेज पाठव. ठीक आहे. त्याने फोन हँग करताच शनायाने होकार दिला. त्यानंतर लगेचच तिने त्याला तिच्या कन्सर्न्सबद्दल मेसेज केला. तिने त्याला सांगितलं की ती रागिणीवर पूर्ण विश्वास ठेवू शकत नव्हती, परंतु रागिणीने तिला फॉलो करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ती तिला आनंदपेक्षा वेगळी वागणूक देऊ शकत नव्हती. आदित्यने अट्रॅक्टिव्ह स्माइल देत तिच्या कन्सर्न्स रीड केल्या. जरी शनायाचे थॉट्स कॉम्प्रिहेन्सिव्ह होते, तरीही संपूर्ण सिच्युएशनकडे पाहण्याची क्षमता तिच्यात नव्हती. शनायाचा वीकनेस आदित्य पूर्ण करत होता. त्यामुळे ते दोघं एकमेकांना परफेक्ट मॅच करत होते. तिला राईट डिरेक्शनमध्ये पॉइंट आउट करण्यास तसंच डिसिजन घेण्यास हेल्प करायला तो एकटाच केपेबल होता. रिलॅक्स अँड टेक अ गॅम्बल. आनंद जरी लॉयल असला तरी त्याच्या अबिलिटीज लिमिटेड आहे. दुसरीकडे रागिणीमध्ये बरेच दोष आहेत, तरीही तिच्याकडे काही पॉप्युलर आर्टिस्टला मॅनेज करण्याची हिस्ट्री आहे. ती ऑल ॲस्पेक्ट्समध्ये आनंदपेक्षा अधिक केपेबल आहे. आणि हे विसरू नको की आपल्या हातात रागिणीबद्दल सगळं काही आहे. जरी आपण आपली बेट लूज केली तरी वर्स्ट काय होईल, तर आपण काहीही गेन करू शकत नाही. आय अंडरस्टँड हबी. शनायाने आदित्यचं प्रत्युत्तर पाहिलं आणि शांत होऊन तिने आपली बॉडी रिलॅक्स्ड केली. मी या दोघांसाठी आधीच अपग्रेड केलंय, डोंट वॉरी. शनायाला सगळं काही माहीत होतं. तिचा नवरा राजासारखा होता, ज्याला आपली शक्ती कशी वापरायची याची पूर्ण कल्पना होती. त्याने या छोट्याशा गोष्टीवर आधीच विचार केला असेल ना. रात्री उशिरा ब्युटिफुली लिट असलेल्या बेडरूमच्या लाईटमध्ये वेदांत आपलं सामान पॅक करत होता. प्रज्ञा मागून त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या शरीरावर तिने आपले हात ठेवून हग केलं. ती अगदी सॉफ्ट आणि जंटल आवाजात बोलली. असं वाटत होतं की ती सकाळी मीटिंग रूम मधल्या पर्सनपेक्षा आता एक डिफरंट पर्सन होती. सॉरी वेदांत, आजच्या मीटिंगमध्ये मी चुकले होते. मी तुझा विचारच केला नव्हता. इट्स ओके. आपण आता बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहोत. तुला असं वाटत नाही का की मी आधीपासूनच तुझ्या टेम्परशी यूज टू आहे? याबद्दल विचार कर.
जर मी तुझी केअर केली नाही किंवा तुझ्यासाठी आणि बाळासाठी वरी केलं नाही तर मला पर्सनली तुझ्याबरोबर अमेरिकेत जाण्याची काय गरज असती? वेदांतने आपलं सामान बाजूला केलं आणि प्रज्ञाकडे वळून पाहिलं. आतापासून तू तुझा टेम्पर कंट्रोल केला पाहिजे आणि शनायाची लढाई थांबवायला हवी. जर त्यामुळे तुला हर्ट झालं तर? पण मला वरी केल्याशिवाय राहवत नाही. मला काळजी वाटते की जर तुझं आणि तिचं प्रेम परत जुळलं तर? तू कशाबद्दल बोलतेस? तुला क्लिअरली माहितीये की तूच मला आवडते. जास्त विचार करू नकोस. आपल्या समोर आपलं लॉंग फ्युचर आहे, म्हणून या गोष्टींचा त्रास होऊ देऊ नकोस. वेदांतने प्रज्ञाला कम्फर्ट केलं की तू सध्या प्रेग्नंट आहे. चांगला मूड मेंटेन ठेव. अशा वेळी उद्या प्लेनमध्ये तुला शनायावर एक नजर टाकण्याची पण परमिशन नाही. तुला फक्त माझ्याशी चांगलं वागण्याची परमिशन आहे. प्रज्ञाने स्पॉइल्ड मॅनरने डिमांड केलं. त्याच वेळी तिची बॉडी वेदांतच्या अगेन्स्ट रब करत होती. तिला माहिती होतं की सगळ्या पुरुषांना अशा गोष्टी आवडतातच. फाईन, ॲज यू विश. वेदांतने तिला आडवा हातात घेऊन बाथरूममध्ये नेलं. वेदांतच्या प्रॉमिसनी अमेरिकेच्या ह्या ट्रिपमध्ये प्रज्ञाला वेदांतला खरोखर कोण आवडतं हे शनायाला सिद्ध करायचं होतं. तिला शनायाला समजावून सांगायचं होतं की जरी ती कमबॅक करून फेमस झाली असली तरीही तिला वेदांतचं प्रेम परत मिळवण्याचा कोणताही मार्ग नव्हता. वेदांत दीक्षित आणि टॅलेंट एंटरटेनमेंट हे दोघंही तिचे आहेत आणि शनायाला अजिबातच चान्स नाही. पण शनायाला या सगळ्या गोष्टींची खरंच काळजी होती? दरम्यान अशाच सिमिलर लाइटिंग कंडिशनमध्ये शनाया तिचं सामान तिच्या वॉर्डरोबमधून पॅक करत होती. पण तिच्या लक्षात आलं की आदित्यनेही त्याच्या वॉर्डरोबमध्ये काही लगेज पॅक केलं होतं. तर क्युरिओसिटी म्हणून ती स्टडी रूममध्ये गेली आणि विचारलं, आदित्य, तुला सुद्धा बिझनेससाठी बाहेर जावं लागेल का? हो, उद्या माझी फ्लाईट आहे. आदित्यने होकार दिला, पण तो अत्यंत बिझी दिसत होता. शनायाला भीती वाटत होती की ती त्याच्या कामात इंटरफेअर करत होती. म्हणून तिला वाटलं की झोपायच्या वेळी आदित्य तिला समजावून सांगेल, म्हणून आणखी विचारणं तिने थांबवलं. पण असं दिसत होतं की आदित्य रात्री बराच वेळ काम करत होता आणि पहाटे परत ऑफिसला निघून गेला. शनायाने तिच्यासाठी ठेवलेल्या नोटकडे पाहिलं आणि असं गृहीत धरलं की त्याला ऑफिसमध्ये काम करण्यासाठी काहीतरी इमर्जन्सी आहे. तिने ठरवलं की ती अमेरिकेच्या सॉइलवर उतरल्यानंतर त्याला कळवेल. त्याच्या वेअरअबाउट्सबद्दल तिला शंका नव्हती. छान आणि लवकर रागिणी मलाबार हिल्सच्या गेटच्या बाहेर थांबली होती. शनायाने आदित्य आणि तिच्यातील रिलेशनशिपचा उल्लेख रागिणीला केलेला नाही हे पाहून आनंदने शांत राहण्याचा निर्णय घेतला. त्याने शनायाला त्वरित तिचं सामान गाडीच्या डिक्कीमध्ये लोड करण्यास मदत केली. वेदांत आणि इतरांशी भेटण्यासाठी ते तिघं पटकन एअरपोर्टवर आले. ते लवकर आले होते, त्यामुळे एअरपोर्टवर बरेच लोक नव्हते. कोणतीही पर्वा न करता वेदांत आणि प्रज्ञाने शनायाच्या समोर एकमेकांचा हात धरला. प्रज्ञाने शनायाकडे वॉर्निंग देत पाहिलं आणि आनंदला इतका त्रास झाला की त्याला तिच्या गालावर एक ठेवून द्यावीशी वाटली. आनंद, जा आणि आमचे बोर्डिंग पासेस कलेक्ट कर, वेदांतने ऑर्डर दिलं. मला का जावं लागेल? आनंदला मनातून माहिती होतं की त्याचं वेदांतशी पटत नव्हतं, म्हणूनच तो त्याच्यासाठी आणि रागिणीसाठी मुद्दाम प्रॉब्लेम्स क्रिएट करत होता. आनंद, गो हेड. तिने आनंदला एक लुक दिल्यावर शनाया म्हणाली. त्याला काही समजण्याआधी आनंद क्षणभर स्तब्ध झाला. ओके, इकडे थांब, मी जाऊन येतो. प्रज्ञा आणि तिचा असिस्टंट एकमेकांकडे पाहू लागले. असं दिसत होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांचं सामान कोणीतरी घेणार आहे. पण आनंद परत आला तेव्हा त्यांनी कल्पनाही केली नव्हती. आनंद परत आल्यावर त्यांनी फक्त 3 बोर्डिंग पास कलेक्ट केले होते असं दाखवलं. आनंद, याचा अर्थ काय आहे? प्रज्ञानी प्रश्न विचारला. मी शनायाचा असिस्टंट आहे. आय एम सॉरी, परंतु माझी सॅलरी शनायाकडून येते आहे, टॅलेंट एंटरटेनमेंट कडून नाही. तर मला तुमच्यासाठी का कलेक्ट करण्याची गरज आहे?
प्रज्ञा तुझा स्वतःचा असिस्टंट नाहीये का? आनंदने तर्क केला. प्रज्ञा आणि तिच्या असिस्टंटला इतका राग आला की त्यांनी त्यांचे दात ग्रिट केले. वेदांतने शनायाकडे पाहिलं, परंतु शनायाने तिच्या डोळ्यांवर चष्मा घातला म्हणून त्याला न पाहण्याचं नाटक तिने केलं आणि ती मागे वळून गेली. प्रज्ञा शनायाकडे टक लावून पाहत होती. प्लेनमध्ये एकदा चढलो की तू जेलस फील करशील. थांब आणि बघ. 8:20 AM बोर्डिंगची वेळ झाली होती. शनाया तिच्या काही फॅन्स समोर आली होती ज्यांनी तिला ऑटोग्राफ्स मागितले, म्हणून तिला काही मिनिटं उशीर झाला. वेदांत आणि प्रज्ञा पहिले प्लेनमध्ये गेले तर शनाया मागे राहिली. हे तिघं ओरिजिनली एकाच रो मध्ये बसणार होते, परंतु त्या दरम्यान प्रज्ञाने वेदांतच्या सभोवती आपले हात गुंडाळले. शनायाची रिॲक्शन पाहण्याचा वेट ती करत होती. तिने शनायाला त्यांना पास करून जाताना पाहिलं तर प्रज्ञाने प्रेमळपणे तिला आठवण करून दिली, शनाया तुझी सीट इथे आहे. शनायाने त्या दोघांकडे एक नजर टाकली आणि शांतपणे वळून ती म्हणाली, मी फर्स्ट क्लासमध्ये आहे. शनायाच्या मागे मागे फिरत असलेला आनंद हसून बेजार झाला. तिने बोलताच त्याच्या हातातला बोर्डिंग पास त्याने हलवला. सॉरी, आम्ही देखील फर्स्ट क्लासमध्येच आहोत. इकॉनॉमीमधील तुमचा वेळ एन्जॉय करा. रागिणीलाही नुकतंच प्लेन बोर्ड केल्यावर कळलं होतं की तिचंही तिकीट अपग्रेड केलं होतं. प्रज्ञाच्या कन्फ्युज्ड चेहऱ्याकडे पाहून तिला अत्यंत समाधान वाटलं. ही पहिलीच वेळ होती की आर्टिस्टची मॅनेजर म्हणून तिला एजन्सीच्या CEO पेक्षा चांगलं वागवलं जात होतं. वेदांतकडे संशयास्पदपणे वळण्यापूर्वी या तिघांनी फर्स्ट क्लास केबिनमध्ये प्रवेश करताना प्रज्ञाने पाहिलं. हे काय आहे? फर्स्ट क्लास सोल्ड आउट झालं होतं असं म्हणत होती ना ती. शनायाचं तिकीट एजन्सीने बुक केलं होतं का? मला काही माहित नाहीये की हे काय होतंय. वेदांतने फ्रस्ट्रेट होऊन उत्तर दिलं. मला खूप राग येतोय. प्रज्ञाने शनायाला ती आणि वेदांत किती प्रेमळ आहे हे दाखवण्याचा प्लॅन केला होता. कोणी असा विचार केला असेल का की ती फर्स्ट क्लासमध्ये जाईल? शनायाला देखील फर्स्ट क्लास केबिन फुल असेल असा विचार आला, पण ते तिघं चालत असतानाच तिला समजलं की त्यांच्याशिवाय इतर कोणताही पॅसेंजर नव्हतं. शनाया, तो जर्क आणि ती ट्रॅम्प देखील इथे अपग्रेड होणार नाहीये ना? होतील का? फर्स्ट क्लास केबिनमध्ये स्लायडिंग डोअरने सेपरेट झाले असले तरीही क्लिअर दिसत होतं की तिथे पॅसेंजर्स नव्हते. त्यामुळे आनंद थोडा काळजीत होता. मिस्टर, यू कॅन बी रेस्ट अश्युअर्ड. मिस शनायाला विश्रांती घेण्यापासून त्रास होऊ नये म्हणून मिस्टर देसाई यांनी आधीच संपूर्ण फर्स्ट क्लास केबिन बुक केलं आहे. इतर कोणत्याही पॅसेंजर्सला एंट्री घेता येणार नाही. एअर हॉस्टेसने आनंदला क्लिअर केलं. एअर हॉस्टेसकडून ऐकल्यानंतर आनंदने त्याच्या डोक्याला धरलं. असं वाटलं की त्याचा स्फोट होणार होता. शनाया, तुझं आयुष्य खूपच चांगलं आहे यार. रागिणीच्याही चेहऱ्यावर पूर्ण वेळ कन्फ्युज्ड इमोशन्स होते, जशी ती काय होत आहे याबद्दल विचारणार होती. प्लेनच्या प्रायव्हेट बाथरूम मधून ब्राऊन सूट घातलेला एक रिस्पेक्टेबल पर्सन बाहेर आला. त्याच्या अत्यंत देखण्या चेहऱ्यावर एक शांत भावना होती. त्याच्या उजव्या कानावर एक विशिष्ट काळा मोल होता जो चमकणाऱ्या काळ्या हिऱ्यासारखा दिसत होता. डिअर गॉड, हे शार्क एंटरटेनमेंटचे CEO होते. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील एक लेजंड. रागिणी गोंधळलेली होती. तिने कधी कल्पनाही केली नसेल की अशा सर्कमस्टान्सेसमध्ये तिला आदित्य देसाई दिसेल. ती आणखीनच कन्फ्यूज झाली जेव्हा आदित्यला पाहिल्यावर शनायाची रिॲक्शन बघितली. शनायाने अनोळखीपणाचे इमोशन्स दाखवले नाही. त्याऐवजी तिला आश्चर्य वाटलं. मिस्टर देसाई, कृपया सांगा की तुम्ही आज सकाळी एक शब्दही न बोलता का गायब झालात आणि मग अचानक इथे का आलात? मिसेस देसाई, असं वाटतं आहे की तुम्हाला मला बघायचं नाहीये. आदित्यने सहजपणे तिची बॅग तिच्या हातातून घेतली, एखाद्या जेंटलमन प्रमाणे. असं काही नाहीये की मला तुम्हाला बघायचं नाहीये. मी फक्त थोडीशी शॉक झाले. प्रेसिडेंट आदित्य, माझ्यासमोर स्वतःला आणण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण्यात चांगले आहात तुम्ही.
शनायाने प्रेमळपणे तिचे हात आदित्यभोवती टाकले. त्यांनी एका लहान खोलीत प्रवेश केला आणि दरवाजा बंद केला. ते रागिणीला वाटलं की तिचा मेंदू डिस्कनेक्ट झालाय. या क्षणी ती पूर्णपणे ब्लँक होती. शनायाने अजून ऑफिशियली त्याची ओळख करून दिली नसेल ना? आनंदने रागिणीकडे डोळे उंचावले. शार्क एंटरटेनमेंटचे सीईओ, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे बिग बॉस शनायाचे पती आहेत. जेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं तेव्हा मला तुझ्यापेक्षा जास्त धक्का बसला होता. त्यांनी लग्न कधी केलं? रागिणीने प्रश्न केला. ज्या दिवशी शनाया वेदांतशी लग्न करणार होती त्याच दिवशी वेदांत आणि प्रज्ञा तिच्या पाठीमागे तिला चीट करत होते. शनायाला जबरदस्त धक्का बसला म्हणूनच तिने लग्न केलं. आता हे क्लिअर झालं आहे की तिने राईट पर्सनशी लग्न केलंय, पण त्यांचं लग्न घाईत झालं होतं त्यामुळे कोणालाही याबद्दल माहिती नाहीये. या पॉइंटपर्यंत बोलताना आनंदने रागिणीला काही गोष्टींची आठवण करून देण्याचा निर्णय घेतला. शनाया होल्ड बॅक न करता ती तुला हे सांगू शकली याचा अर्थ असा की ती तुझ्या स्किल्सला एक्नॉलेज करते. जसं तू पाहू शकतेस, शनायाने आदित्यशी लग्न केलं असलं तरी तिने कधीही त्याच्यावर पूर्णपणे डिपेंडंट राहण्याचा विचार केला नाहीये. आत्तापर्यंत ती तिच्या अबिलिटीजवर डिपेंडंट आहे. रागिणी, शनाया इज अ जेम. सूनर ऑर लेटर ती मॉडेलिंगच्या जगाच्या शिखरावर उभी असेल. म्हणून तू काय करावं आणि काय करू नये यात फरक करण्यास आय थिंक तू केपेबल आहेस. रागिणी साईड. ती शनायापुढे पूर्णपणे हरली होती. शनायाने तिला तिचे सिक्रेट सांगून तिला सगळ्यात गोड कॅन्डी दिली होती. परंतु त्याच वेळी तिने ॲडव्हान्समध्ये तोंडावर चापट सुद्धा मारली होती. जरी शनायाने तसं केलं नाही की ती आदित्यवर डिपेंड राहिली नाही, तरी आदित्य तिचा नवरा होता. कोणताही पती त्याच्या पत्नीला बुली होताना पाहू शकत नाही. तर शनायाला बिट्रे करण्याचा कोणताही मार्ग तिच्याकडे नव्हता. एक विचार अचानक रागिणीच्या मनात आला. आनंद रिलेट करू शकत होता. आता तू विचार करत असशील ना, बाहेर असलेला तो जर्क आणि ती ट्रॅम्प किती मूर्ख आहेत ते, राईट? आनंदने त्याचे डोळे फिरवले. तुला तर माहितीच आहे, प्रत्येक वेळी कसं प्रज्ञा माझ्याशी फाईट करू नको, तू माझ्यासाठी अजिबात मॅच नाहीस असं दाखवते. मी खूप टेम्प्ट होतो सांगायला की मूर्ख बनू नकोस. रागिणीने अग्री करत तिचं डोकं हलवलं. तिला आत्ताच हेच वाटत होतं. खरं तर तिला हे पॅशनेटली जाणवलं. काही वर्ष ब्लाइंड असण्याव्यतिरिक्त शनायाला इंडस्ट्रीत हायेस्ट लेवल EQ आणि IQ आहे मानले जाऊ शकते. पण कोण असा विचार करू शकलं असतं की घरी तिच्याकडे कोणीतरी राजाच्या स्तरावरचं होतं. वेदांत आणि प्रज्ञासारख्या चीप लोकांची तुलना कशी करता येईल? शनायाने आणखी किती सरप्राइझिंग गोष्टी लपवल्या होत्या ज्या अजून रिव्हील होणार होत्या. जस्ट लाईक दॅट तिने आदित्यशी लग्न केलं. जर रागिणी तिच्या जागी असती तर पास्टमध्ये डझनभर जर्क्सना भेटल्यानंतर ती सुद्धा तयार झाली असती. आदित्यच्या उपस्थितीमुळे रागिणी आणि आनंद यांना वाटलं की ते नेहमीपेक्षा अधिक नाजूक आहेत. रागिणीला बसण्यासाठी आणि नुकत्याच पाहिलेल्या सगळ्या गोष्टींवर रिॲक्ट करण्यासाठी तिला एक शांत जागा शोधण्याची आवश्यकता होती. प्रायव्हेट रूमच्या आत आदित्य आणि शनाया एकमेकांच्या मिठीत पडले होते. तिने कधीच अपेक्षा केली नव्हती की आदित्य लगेचच रॅप होऊन तिच्या हातात स्वतःला देईल. आर यू सरप्राइज्ड? आदित्यने हळुवारपणे शनायाच्या बॅकला स्ट्रोक करत विचारलं. हा? शनाया डीप थॉट्समध्ये होती, परंतु तिचं हार्ट खूपच वॉर्म झालं कारण तिला माहिती होतं की आदित्य किती बिझी आहे ते. आदित्य, तुला हे करण्याची गरज नव्हती. मी स्वतःची काळजी घेऊ शकते. आपण न्यूलीवेड्स आहोत. आपण सेपरेट नाही राहिलं पाहिजे. प्लस मला तुला सरप्राईज द्यायला आवडतं. ऑफकोर्स तू मला आत्ताच ज्या नावाने बोलवलंस मला ते जास्त आवडतं. तू पुन्हा म्हणू शकतेस का? त्याने रिक्वेस्ट केल्यावर आदित्यने तिच्या चिनखाली हात ठेवला. आदित्य, शनायाने रिपीट केलं. यासह आदित्यने तिच्या ओठांवर पॅशनेटली किस दिलं. मला तुझं किस घ्यायला देखील आवडतं.
प्लेन बोर्ड करताना एखाद्याचा श्वास सोडणं सोपं होतं. म्हणूनच आदित्यने शनायाला सोडलं आणि तिला मिठी मारत सांगितलं, स्लीप. अमेरिकेत गेल्यावर तू खूप बिझी होशील. तुझं काय, तू फक्त मला कंपनी करायला तिथे जातोयस का? आदित्यच्या दिशेने वळून पाहताच शनायाने विचारलं, जर फक्त रेड चिलीच्या राज्यात अनेक असिस्टिंग कंपन्या असत्या आणि जर मी फक्त प्रत्येकाची तपासणी केली असती तरी मला 1 आठवडा लागला असता. खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शनायाच्या पायांचा इन्शुरन्स खरेदी करणं होतं. माझं US मध्येही घर आहे. जर तू एक्सक्यूज देऊन माझ्याबरोबर राहण्याचा विचार करू शकली तर ते मस्त होईल. टॅलेंटमध्ये सध्या गोष्टी थोड्या कठीण आहेत. वेदांची मोठी बहीण प्रिया दीक्षित खूपच सिनिस्टर आहे, शनायाने उत्तर दिलं. जरी तिच्याबरोबर माझे संबंध पूर्वी खूप चांगले होते, पण शेवटी ती अजूनही वेदांत दीक्षितची बहीण आहे. वेदांतला जर विचारलं तर ती प्रज्ञाची मी बॅकड्रॉप व्हावं म्हणून मला विकून टाकेल. पण तू अजिबात घाबरलेली दिसत नाहीयेस. आदित्यला आपल्या स्वीट वाईफवर विश्वास होता. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.